रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, अरे थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, एक दिन मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ऑफिशियल आईचा लाडका किरण फौजी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी बनवत आहे इंडियन आर्मी नर्सिंग असिस्टंटवरती. मित्रांनो, इंडियन आर्मी नर्सिंग असिस्टंट 2024ची वॅकेन्सी आता 22 फेब्रुवारीपासून फॉर्म स्टार्ट होणार आहे. तर मित्रांनो, त्याविषयी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे की एक्झाम क्लिअर केल्यानंतर फिजिकलची तयारी कशी करायची. मित्रांनो, ज्यावेळेस मी एक्सिलेंट मारलेलं होतं कोल्हापूरला 2021मध्ये, त्यावेळेस आमच्या वेळेस 350-400 मुलं सोडायचे व आता TODमध्ये जरी कन्वर्ट झालेली आहे ना आर्मीची भरती, पण AMC जी नर्सिंग असिस्टंट अशी एक भरती आहे की ती परमनंट आहे, 17 वर्ष जॉब तुम्हाला देत आहे. तर मित्रांनो, त्यात एक मोठा चेंज हा खूप मोठा झालेला आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आता फक्त 100 मुलं सोडत आहेत इंडियन आर्मी नर्सिंग असिस्टंटसाठी. हा तुमच्यासाठी मोठा लेटेस्ट चान्स असणार आहे, कारण 100 मुलांमधून कमीत कमी ते 26-27 मुलं ग्राउंडमध्ये पास करत आहेत. आमच्या वेळेस मित्रांनो 350मधून आम्ही 12 मुलं पास झालेलो होतो आणि त्यात मी एक्सिलेंटमध्ये पहिला मी एक्सिलेंट मारलेलो होतो. तर मित्रांनो, तेच मी तुम्हाला सांगणार आहे की नर्सिंगचं फिजिकलसाठी तयारी कशी करायची व फिजिकलमध्ये काय काय होतं याविषयी मी इन्फॉर्मेशन देणार आहे. तर मित्रांनो, रनिंग करत असताना लॉंग रनिंग करा तुम्ही 15-20 दिवस. ठीक आहे, 15-20 दिवस लॉंग रनिंग अशी करा की जेणेकरून 8-10 किलोमीटर रनिंग तुम्ही करा. ठीक आहे, त्यानंतर ग्राउंडवरती तुम्ही रनिंग करणार आहेत ना, त्यावेळेस 8-9 राऊंड मारा. पहिले जे 4-5 राऊंड आहेत ते बिना वेटचे मारा. पुढचे 4-5 राऊंड जे आहेत तर ते वेट लावून मारा. वेट म्हणजे कसे वेट, अर्धा किलोची वेट तुम्ही लावा दोघं पायांना. मित्रांनो, ग्राउंडवरती ज्यावेळेस तुम्ही 8-9 राऊंड मारणार आहे ना, तुमच्यात अशी एक स्ट्रॅटेजी तयार होऊन जाईल, ती कंटिन्यू अशी करा की एकही दिवस खाडा न व्हायला पाहिजे. ठीक आहे, तरच तुमच्यात इफेक्ट हा येईल. आणि एक शायरी सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला, कि कामयाबी चूमेगी कदम मेरी, मेरी माँ हर सुबह यही कहती है, और कैसे थक के बैठ जाओ मेरे रास्ते में यारो, मेरी माँ मेरी कामयाबी के इंतजार में रहती. तर मित्रांनो, आपल्या आईवडिलांचं जे स्वप्न आहे ते डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला मेहनत करायची आणि त्या मेहनतीला तडा न जाता तुम्ही अशी मेहनत करा की ती मेहनत आजपर्यंत कोणीच केलेलं नसाल. कारण मित्रांनो, जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही आजपर्यंत कधीच अशी मेहनत केलेली नसाल, तशी मेहनत तुम्हाला करावं लागणार आहे. तर मित्रांनो, कंटिन्यू 8-9 राऊंड मारल्यानंतर एक स्ट्रॅटेजी तयार होऊन जाते. मित्रांनो, एवढे राऊंड मारल्यानंतर किंवा लॉंग रनिंग केल्यानंतर थकवा येतोच. तर मित्रांनो, त्यासाठी काय करायचं ते सांगतो. दुधामध्ये रात्री अंजीर टाकायची 2-3, सकाळी ते फिजिकल करून आल्यानंतर घ्यायचं. ठीक आहे, नंतर चणा असतो का, चणा हरभरा, तोही तुम्ही रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी खाऊ शकता. ठीक आहे, तर त्याचा एक स्टॅमिना येतो व तुम्हाला अंजीर घेतल्यामुळे तुमच्यात असा थकवा जाणवणार नाही. ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी तयार होईल. आणि मित्रांनो, आर्मीचं नर्सिंगचं फिजिकल म्हणजे ग्राउंड मारल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते ती तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला फर्स्ट सेकंडचा शिक्का मारतील, आतमध्ये घेतील. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी नोटरी फॉर्म असतो, नोटरी फॉर्म तुमच्याकडून भरून घेतील. त्यात फोटो वगैरे, सिग्नेचर वगैरे सगळं तुमचं परफेक्ट घेतील. त्यानंतर तुम्हाला नॉर्मल अशी एक्सरसाइज करायला लागतील. ते जे ग्राउंड मारल्यानंतर मुलं एकदम थकवा किंवा एकदम ट्रेस येऊन जातो डोक्यावरती, तर मुलं उठू नाही शकत, तर त्याच्यासाठी ते करायला लावतात. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लॉंग रन म्हणजे हाय जंप म्हणजे जी 12 फुटाची उडी असते ती तुम्हाला मारावं लागते. त्यानंतर झिगझॅग मारावं लागते. त्यानंतर तुम्हाला 10 बीम हे मारावं लागतात. 10 बीमसाठी मित्रांनो मला वाटतं आमच्या वेळेस 40 मार्क होते. ठीक आहे, 10 बीम मारल्यानंतर 40 मार्क मिळतात. हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंटसाठी आतमध्ये बोलवतात. ठीक आहे, ज्या पण मुलांनी ग्राउंड मारलेले आहे ना, डॉक्युमेंट होण्याआधी त्यांचं बायोमेट्रिक होतं. बायोमेट्रिक झाल्यानंतर त्यांच्या चेस्टवरती एक नंबर दिला जातो, RMDS नंबर म्हणतात त्याला. त्या नंबर म्हणजे असा असतो मित्रांनो, तुमचं सिलेक्शनही झालं तर पूर्ण सर्व्हिस होईपर्यंत तो नंबर म्हणजे तुमचा पूर्ण डाटा त्यामध्ये असतो. तो नंबर टाकला म्हणजे तुमचं पूर्ण ओपन होतो बायोडाटा, कारण की खूप भारी प्रोसेस असते ती. तर मित्रांनो, ते झाल्यानंतर डॉक्युमेंट आर्मी नर्सिंगमध्ये खूप टफ होतो, कारण की मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मित्रांनो, माझ्याजवळ पूर्ण डॉक्युमेंट असल्यावर सुद्धा जो
पोलीस व्हेरिफिकेशन असताना त्याची एक झेरॉक्स कमी असल्यामुळे मी ते फौजी होते बाजूला, त्यांच्याजवळ गेलो तर त्यांनी मोठा दंडा काढला होता माझ्यावरती. कारण की खूप डिसिप्लिन असतात आर्मीचे फौजी. इतर जे फोर्स आहेत तेवढे हे नसतात, तर आर्मीचे फौजी खूप म्हणजे मेंटली गरम असतात असं म्हटलं तरी चालत. तर मित्रांनो, डॉक्युमेंट खूप टफ होतं. डॉक्युमेंटमध्ये ते तुम्हाला सगळ्यात आधी इन्फॉर्मेशन देतात की काय काय पहिले लावायचं आहे, किंवा तिथं बोर्डवरती लिहिलेलं असतं तसं डॉक्युमेंट जोडून आपल्याला डॉक्युमेंट क्लिअर करायचं असतं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रेस्ट देतात 2-3 तासाचा. त्यानंतर एक सर येतात, ते तुम्हाला मेडिकलविषयी इन्फॉर्मेशन देतात, ठीक आहे. तर ती इन्फॉर्मेशन झाल्यानंतर तुमचं तिसऱ्या दिवशी मेडिकल होतं. तर मेडिकलसाठी काय करायचं याच्यावरती मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे मित्रांनो. अशा प्रकारे फिजिकल एक क्लिअर करावं लागतं. तर मित्रांनो, ज्या पण भावांना काही प्रॉब्लेम वाटला फिजिकलविषयी किंवा डॉक्युमेंटविषयी किंवा मेडिकलविषयी, त्यांनी मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे कमेंट करा, ठीक आहे. मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा नक्कीच प्रयत्न करा. व जे पण भाऊ नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्यासाठी मी माझी पूर्ण ताकद लावून देईन. फक्त फौजी बना मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. आणि शेवटी मित्रांनो एक शायरी म्हणणार आहे मी कि यार इश्क तो करता है हर कोई, महबूब पर मरता है हर कोई, कभी वतन से मोहब्बत तो करके देखो, तुझ पर मरेगा हर कोई, तुझ पर मरेगा हर कोई. कि खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, कि खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी पूरा उड़ान बाकी है और जमी नहीं है मंजिल मेरी, अभी पूरा आसमान बाकी है और लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझ नादान, कि लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझ नादान, जितना गहराई अंदर है बाहर उतना तूफान बाकी है, बाहर उतना तूफान बाकी है. कि इंडियन आर्मी का शेर कभी किसी के आगे झुक नहीं सकता, क्योंकि एक फौजी अपना सर तो कटवा सकता है मगर कभी किसी के आगे झुक नहीं सकता. जय हिंद, जय भारत माता की जय. वंदे मातरम. इनकलाब जिंदाबाद.